कामदा एकादशी व्रत महिमा व कथा। दशमी व्रताचा आरंभ, दिंडी कीर्तन करा समारंभ, तेने तो स्वयंभू संतोष पावे। एकादशी जागरण हरिपूजन नामकीर्तन, द्वादशी क्षीरापती जान वैष्णव जन सेविती। ऐसे व्रत 3 दिन करी जो आदरे परिपूर्ण, एका जनार्दनी बंधन तया नाही। या ठिकाणी दशमीला या व्रताचा आरंभ होतो, सुरुवात होती। त्या दिवशी फक्त आपण एक टाइमच जेवण घ्यायचं असतं, भोजन घ्यायचं असतं, दिंडी कीर्तन करायचं असतं, त्या ठिकाणी जागरण करायचं असतं आणि त्यामुळे भगवान परमात्म्याची, ईश्वराची, देवाची आपल्यावर कृपा होती, तो आपल्याला प्राप्त होतो। त्यानंतर द्वादशीला काय करायचं, एकादशीला म्हणजे त्या ठिकाणी व्रत करत असताना कोणत्याही प्रकारचं अन्न सेवन करायचं नाही, कारण त्या अन्नाच्या ठिकाणी त्या दिवशी कालपुरुषाचं वास्तव्य असतं, पापपुरुषाचं वास्तव्य असतं। तो कालपुरुष त्या अन्नाच्या ठिकाणी राहत असतो, म्हणून एकादशीच्या दिवशी आपण अन्नाचं सेवन करायचं नाही, अन्न घ्यायचं नाही आणि कोणाला द्यायचं देखील नाही। त्या दिवशी फार तर आपण दूध घ्यावं, नाही जमलं तर फळं घ्यावा, म्हणजे फलाहार घ्यावा। फलाहाराचाच आता फुलाहार झालेला आहे। लोक एकादशीला चमचमीत पदार्थ तळून त्या ठिकाणी खात असतात, तो भाग वेगळा आहे, आपल्याला तिकडे जायचं नाही। परंतु एकादशीला फलाहार घ्यावा आणि द्वादशीला मात्र सकाळी लवकरच उठून ब्रह्ममुहूर्तावर सकाळीच त्या ठिकाणी या व्रताचं परिपूर्ण व्रत करून त्या ठिकाणी सूर्योदयाच्या पूर्वी भोजन घ्यायचं असतं। असे हे 3 दिवसाचे जे एकादशीचं व्रत आहे, जर आपण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला मोक्ष मुक्ती प्राप्त होत असते। महाभारतामध्ये कामदा नावाची जी एकादशी आहे, या एकादशीच्या संदर्भाने कामदा एकादशी ही चैत्र शुक्ल पक्षातील चैत्र महिन्यातील एकादशी आहे। एकदा धर्मराजा भगवान श्रीकृष्णाकडे गेला आणि भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना करून तो त्या ठिकाणी कृष्णाला म्हटला, हे कृष्णा, हे माधवा, हे यादवा, मला कामदा एकादशीचं व्रत महिमा व तू कथा मला त्या ठिकाणी सांग। भगवान श्रीकृष्णाने ही त्याची अर्जव प्रार्थना ऐकून त्या ठिकाणी विनंतीप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या धर्मराजाला, पंडुपुत्राला, धर्माला सांगले, हे पंडू कुमारा, तुला मी कामदा एकादशी व्रताची कथा सांगतो, जरा तू लक्ष देऊन ऐक। फार फार पूर्वीची ही गोष्ट आहे, कथा आहे। एकदा दिलीप राजाने तो वसिष्ठ मुनींकडे गेला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी ब्रह्मर्षी वसिष्ठ मुनी यांची प्रार्थना करून त्यांना नमस्कार करून सांगितले की महाराज, मी तुमच्याकडे आलेलो आहे, मला कामदा एकादशीचं व्रत महिमा व महत्व कथा सांगा। त्यावेळी राजा दिलीपला महर्षी वसिष्ठाने ही कथा सांगितलेली आहे, तीच कथा हे धर्मराजा मी तुला या ठिकाणी सांगत आहे। फार फार पूर्वी भोगापूर नावाच्या नगरीमध्ये नाग लोकांची वस्ती होती, म्हणजे त्या ठिकाणी नाग लोकांचं राज्य होतं आणि त्या राजाचा प्रमुख, नाग लोकांचा प्रमुख पुंडलिक राजा त्या ठिकाणी राज्य करीत होता। त्याची प्रजा अतिशय समाधानी सुखी होती। राजा अतिशय बलवान होता, महापराक्रमी होता। त्याच्या या सामर्थ्यामुळे त्याच्या दरबारामध्ये गंधर्व, किन्नर हे देखील सेवा करीत असत। त्याच्या राज्यात ललित नावाचा एक गंधर्व आणि ललिता नावाची एक अप्सरा, या दोघांचं त्या ठिकाणी प्रेम जडलेलं होतं। ते दोघेही प्रेमाच्या पाशामध्ये बद्ध झालेले होते। दोघेही एकमेकाला विसरत नसायचे, दोघेही एकमेकाला क्षणभरही बाजूला राहू शकत नसायचे। आणि मग असा असणारा हा ललित गंधर्व आणि
ललिता अप्सरा या दोघांचं प्रेम अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काय होतं, चालू होतं. एकदा राजसभेमध्ये या ठिकाणी हा पुंडलिक राजा गायन कलेचा अतिशय भोक्ता असल्यामुळे त्यांनी ललित गंधर्वाला आपल्या राजदरबारामध्ये गायचा मान दिला. त्याला नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी गाण्यासाठी बोलवलं होतं. ज्यावेळी या राजसभेमध्ये ललित नावाचा गंधर्व वेगवेगळ्या रागाचं त्या ठिकाणी आलाप घेऊन गात असताना, अतिशय सुरेल मैफल रंगात आली असताना, या मैफलीमध्ये त्या ठिकाणी त्याला आपल्या प्रियसीची म्हणजे ललित अप्सराची आठवण आली. त्याचं चित्त चंचल झालं, विचलित झालं आणि त्याची एकाग्रता ढळल्यामुळे साहजिकच त्याचा ताल, ठेका आणि सूर त्या ठिकाणी चुकू लागला. त्याचं गायन बेरंग होऊ लागलं आणि हे त्या ठिकाणी असणारा त्याचा जो एक द्वेष करणारा, तिरस्कार करणारा, नेहमी अवहेलना करणारा, पण पुंडलिक राजाचा अतिशय जवळचा असणारा मित्र म्हणजेच कर्कोटक. कर्कोटक हा अतिशय तिरस्कारी, एकेखोरी, मनोरुग्णासारखा होता. तो त्या ललित गंधर्वावर नेहमी जळत असायचा, कारण राजाचं आणि ललित गंधर्वाचं अतिशय प्रेम होतं. राजा अतिशय इज्जत सन्मान त्या ललित गंधर्वाला देत असे आणि हे नेमकं त्या कर्कोटक नावाच्या राजाच्या मित्राला हे मात्र खपत नसत. तो ललित गंधर्वाचा त्याच्याकडे सूडबुद्धीने पाहायचा, त्याचा द्वेष करायचा, तिरस्कार करायचा, त्याचा नेहमीच वाईटावर टपलेला असायचा. त्याचा उत्कर्ष दरबारातला त्याचा सहन होत नव्हता आणि म्हणून त्यांनी कोणतंही कुटील कारस्थान करून याला राजापासून दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी काय केलं, प्रयत्न केला. आणि त्या संधीची तो वाट पाहत होता आणि त्याच्या हे लक्षात आलं की आता ललित गंधर्वाचं गायन हे ताल, स्वर, ठेका चुकून बाजूला चाललेला आहे. आणि मग तो राजाच्या जवळ गेला. तो भोगावती नगरीचा राजा पुंडलिक, नागवस्तीचा राजा पुंडलिक त्याच्या जवळ गेला आणि त्याचे कान भरावायला सुरुवात केली की महाराज, तुम्ही जरा गायनाकडे लक्ष द्या. ललित नावाचा हा गंधर्व तुम्हाला कमी लेखतोय, तुम्हाला कमी समजतोय, तुम्हाला तुच्छ समजतोय, स्वतःला श्रेष्ठ समजतोय, मोठा समजतोय. त्या गर्वाने, अहंकाराने त्याची छाती फुगून गेलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुच्छ लेखत असल्यामुळे तो तुमच्याकडे पाहून गायन न करता तो तिकडे पाहून गायन करत आहे आणि त्याचा ताल, सूर, ठेका म्हणजे स्वर विरहित तो गायन करत आहे. त्यामुळे महाराज, या तुमच्या सभेला बेरंग आलेला आहे. असं सांगितल्या बरोबर त्या ठिकाणी पुंडलिकाचं लक्ष पुन्हा एकदा बारकावेने त्याच्याकडे गेलं आणि लक्षात आलं की ललित गंधर्व खरंच गायनामध्ये ताल, सूर, ठेका चुकताना त्याला दिसतोय. आपल्याला तो कमी लेखतोय, स्वतःला तो श्रेष्ठ समजतोय, आपला द्वेष करतोय, आपला तिरस्कार करतोय. तो गर्विष्ठ आहे, अभिमानी आहे आणि म्हणून त्यांनी भरसभेमध्ये त्याचं गायन बंद केलं आणि त्या ललित गंधर्वाला जवळ बोलून घेतलं. का रे, तू मला कमी लेखतोस, मला पाठीमागे लोकांजवळ तू नावं ठेवतोस आणि तुम्हाला तुच्छ लेखून स्वतःला मोठं समजून या ठिकाणी गायन करत असताना तू चुकीच्या पद्धतीने गायन करतोय. तुझा ताल, सूर, ठेका काहीच बरोबर येत नाही. तेव्हा मी तुला आता या ठिकाणी माझा अपमान केल्याबद्दल, माझा उपमर्द केल्याबद्दल मी तुला शाप देऊन टाकतो की तू राक्षस योनीला जाशील, दुष्ट राक्षस होशील आणि जंगलाने तू कायमचा फिरत राहशील, असा शाप दिला. गंधर्वाला अतिशय वाईट वाटलं. गंधर्व त्या ठिकाणी खाली बसला. राजाची सभा विसर्जित झाली. सगळे आपापल्या ठिकाणी निघून गेले आणि त्या ठिकाणी लगेच ललित गंधर्वाच्या शरीरामध्ये बदल व्हायला लागला. अकराळ विकराळ त्याचा चेहरा होऊ लागला. डोळे बिळे, दात बीत तो राक्षसासारखा होऊ लागला आणि एक महाभयंकर राक्षस होऊन तो जंगलाच्या मार्गाने, अरण्याच्या मार्गाने शेवटी तो निघून गेला. ही बातमी त्याची प्रियशी ललिता अप्सरा हिला कळाली आणि ही बातमी कळाल्याबरोबर तिला अतिशय शॉक बसला, धक्का बसला, मानसिक आघात झाला आणि ती त्या ठिकाणी ताबडतोब जमिनीवर कोसळली. आता जमिनीवरती कोसळल्यानंतर त्या ठिकाणी ती मूर्छित झाली. तिला ते दुःख सहन झालं नाही आणि जेव्हा बऱ्याच काळाने ती शुद्धीवर आली, मूर्छित होऊन असलेली ती उठली आणि त्या ठिकाणी
ती जागी झाल्यानंतर ती जंगलामध्ये निघून गेली. आता जंगलामध्ये ती निघून गेल्यानंतर त्या राक्षसाचा शोध तिने घेतला आणि त्याच्या पाठीमागे ती हळूहळू भटकू लागलेली आहे. तोही जंगलातून भटकू लागलेला आहे. तो नरभक्ष दुष्ट राक्षस झालेला आहे त्या ठिकाणी. आणि मग जंगलातून जात असताना तिच्या पायामध्ये काटे मुडत होते. तिला अरण्यामध्ये पाणी मिळत नव्हतं. तिचे पाय रक्ताळलेले होते. पायाला चिरा पडल्या होत्या, भेगा पडल्या होत्या. ऊन, वारा, पाऊस याने ती एकदम थकून गेलेली होती. शिवाय तिला खायला प्यायला तिथे काहीच मिळत नसे. त्या अतिशय व्याकुळ होऊन त्या राक्षसाच्या पाठीमाग चाललेली होती. शेवटी असे फिरत 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 शेवटी अनेक वर्षांनी ते हिमालय पर्वतावर त्या ठिकाणी गेले. आणि ज्यावेळी ते हिमालय पर्वतावर त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी त्यांना एक त्या ठिकाणी ऋषी मुनींचा आश्रम दिसला. आश्रम अतिशय छान चाललेला होता. त्या ठिकाणी विद्यार्जनाचे पाठ चाललेले होते. ऋष्यशृंग ऋषींचा तो आश्रम होता. आणि त्या आश्रमात गेल्यानंतर तिला थोडीशी आशा वाटली, एक चेतना मिळाली, प्रेरणा मिळाली, एक आशावाद तिच्या मनामध्ये निर्माण झाला की माझ्या पतीची या शापापासून हे ऋषी मुक्तता करतील किंवा मला त्याच्यावर काहीतरी उपाय सुचवतील. आणि म्हणून त्या ठिकाणी जाऊन तिने सर्व साधू पुरुषाला, साधू वृंदांना, महर्षींना नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर ऋषीशृंग ऋषी त्या ठिकाणी पुढे आल्याने विचारलं, बाळा तू साधवी कोण आहेस? तू कशासाठी आली? माझी तुला काय मदत हवी आहे? त्यावेळी तिने सांगितलं, महाराज मला हे कळालेलं आहे की ऋषीमुनींच्या, साधू तपस्वियांच्या दर्शनाने संपूर्ण पापाचं क्षालन होतं, पापाचा नाश होतो, पाप भस्मसात होतं. महाराज मी आपलं दर्शन घेतलेलं आहे, माझंही हे पाप हे नष्ट झालं पाहिजे. मग त्यांनी विचारलं तुझं नाव काय? तिने सांगितलं मी स्वर्ग लोकातील अप्सरा, माझं नाव ललित आहे. माझं ललित नावाचा जो गंधर्व आहे त्याच्याशी प्रेम जडलेलं होतं. आम्ही निस्वार्थपणे एकमेकावर प्रेम करत होतो. परंतु त्या कर्कोटकाच्या म्हणण्यानुसार माझ्या पतीचा तो द्वेष, तिरस्कार, अवहेलना करत होता. माझ्या पतीची वाढणारी कीर्ती त्याला सहन होत नव्हती. म्हणून त्यांनी पुंडरीकाचे कान भरले आणि माझ्या नवऱ्याला त्या पुंडरीक भोगावतीच्या नागवस्तीतील राजाने शाप दिला की तू राक्षस होतील, नरभक्षस होशील. आणि म्हणून माझे पती हे राक्षस झालेले आहेत, जंगलात फिरत आहेत, मला अतिशय वेदना होत आहेत. मी त्यांच्या पाठीमागे फिरत आहे. तेव्हा ऋषीमुनी मी आपली कन्या आहे, मी आपली मुलगी आहे, मी आपल्याला शरण आलेली आहे. मला तुम्ही अभय द्यावं आणि माझ्या या पापातून, माझ्या या नवऱ्याला या राक्षस योनीतून कशी मुक्तता मिळेल याच्यावर तुम्ही मला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करावं, मला मदत करावी, असं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्यावेळी ऋषीशृंगाच्या आश्रमात गेल्यानंतर ऋषी मुनीने तिला सांगितले, हे बघ तू आता या ठिकाणी चैत्र महिन्यामध्ये जी कामदा नावाची एकादशी येणार आहे त्या एकादशीचं तू व्रत कर. चैत्र शुक्ल पक्षामध्ये ती एकादशी येणार आहे आणि ही एकादशी तू कर. आणि ह्या एकादशी पासून तुला जे पुण्य प्राप्त होईल, विधीने एकादशी केल्यानंतर जे पुण्य होईल ना, ते पुण्य जर तू तुझ्या नवऱ्यासाठी जर खर्च केलं तर तुझा नवरा या राक्षस योनीपासून काय होईल, त्या ठिकाणी मुक्त होईल. ऋषीमुनींच्या पुन्हा तिने एकदा दर्शन घेतलं आणि हे एकादशीचं जे कामदा एकादशीचं व्रत तिने मनोभावाने त्या ठिकाणी त्याचं आचरण केलं. ते व्रत परिपूर्ण केलं. 3 दिवसाचं हे व्रत धरण्यात आलं. तिने दशमीचं व्रत केलं. त्यानंतर एकादशीचंही काही न खाता व्रत केलं. द्वादशीलाही तिने नेमाप्रमाणे द्वादशी सूर्योदयापूर्वी सोडून त्या ठिकाणी 3 दिवसाचं हे व्रत केलं. आणि म्हणून हे व्रत केल्यानंतर पुढे एकादशी पूर्ण झाल्यानंतर ते पुण्य सगळं तिने त्या ठिकाणी आपला जो पती राक्षस होता त्या राक्षसाला दिलं. आणि त्यामुळे या राक्षस योनीमधून तो जो ललित
नावाचा गंधर्व होता, त्याची मुक्तता झाली. तो पूर्वीसारखा गंधर्व झाला, राजाच्या शापातून मुक्त झाला. आणि अशा प्रकारे त्यापुढे ते वर्षानुवर्षे चैत्र शुक्ल पक्षातील एकादशी, कामदा एकादशी तिचं व्रत करू लागला. अशा प्रकारे ही कामदा एकादशी भागवत संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि म्हणून अशा एकादशी आपण निष्ठेने केल्या पाहिजे. जर अशा एकादशी व्रताबद्दल कोणतंही पाप असेल तर नाहीश होईल. पण त्याचबरोबर जर आपण या एकादशी व्रताला नावं ठेवले तर व्रतजे करीती तयाचे निंदिती, त्याचे पूर्वज जाती नरकामध्ये. भोळे भाळे भक्त वेडे वाकुडे गाती, तयाचे हसती ते स्वान समान. स्वमुख देव आवडीने सांगे, तयाची या मागे हिंडे देव. एका जनार्दनी भोळा देव, भक्ताचा गौरव करी तुसे. म्हणजे याप्रमाणे जर एकादशीची निंदा केली तर त्याचे पूर्वज नरकाला जातील. भोळे भावगळे लोक याची जे त्यांना हसतील ते कुत्र्या समान असतील. आणि जे हे स्वतः देव स्वतःच्या मुखाने सांगत आहे एकादशीचं महत्व. जे उपवास करतात देव त्यांच्या पाठीमागे फिरतो आणि भाळ्या भाळ्या जनाचं गौरव करत असतो, असं एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये, भागवत धर्मामध्ये कामदा नावाची एकादशी, चैत्र शुक्ल पक्षातील एकादशी, या एकादशीची ही कथा, हिचा महिमा ऐकल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं. हे एकादशी धरल्याने आपल्याला ईश्वराची प्राप्ती होती. आणि म्हणून सर्व जसं औषधावर एखादं रामबाण औषध असतं सर्व रोगावर, त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व पापाच्या मुळाशी ही कामदा एकादशी आहे. हे एकादशीचं व्रत आहे. याला आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं स्थान आहे. अशी ही कथा भगवान श्रीकृष्णाने राजा धर्माला सांगितलेली कामदा एकादशी व्रताची कथा आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये कामदा एकादशी धरावी आणि त्या ठिकाणी पुण्य प्राप्त करून घ्यावं.